नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया JTL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JTL इंडस्ट्रीज टू ॲड 3 लाख MTPA कॅपॅसिटी विथ न्यू ERW पाईप मॅन्युफॅक्चरिंग लाईन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JTL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक रेसिस्टन्स वेल्डेड म्हणजे ERW पाईप मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे कमिशनिंगचे एक्सपान्शन प्लानचे अनाऊन्समेंट केले आहे. आणि मित्रांनो, यामुळे JTL इंडस्ट्रीज लिमिटेडची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी 3 लाख MTPA म्हणजे 3 लाख मेट्रिक टन्स पर ॲनमने बूस्ट म्हणजे वाढेल. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ Q1 रिझल्ट. नेट प्रॉफिट अप 28% ऑन इयर. EBITDA जम्प्स 30%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आनंद राठी वेल्थ लिमिटेड या कंपनीने आपला फायनान्शियल इयर 2026चा Q1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 15.3%ने वाढून 274 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 137.6 कोटी रुपये. तसेच आनंद राठी वेल्थ लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 27.9%ने वाढून 93.9 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 73.4 कोटी रुपये. चला आता बोलूया NCL इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCL इंडस्ट्रीज शेअर डिप ॲज सिमेंट प्रोडक्शन फॉल्स 5% इयर ऑन इयर बेसिस इन Q1. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, NCL इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा सिमेंट प्रोडक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 5%ने डिक्रीज होऊन 6,34,256 मेट्रिक टन्स आला आहे. फायनान्शियल इयर 2026च्या Q1मध्ये, जो एका वर्षाआधी होता 6,69,016 मेट्रिक टन्स. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा एल्क्सी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी Q1 रिझल्ट. प्रॉफिट मिसेस एस्टिमेट फॉल्स 21% Q1 बेसिस. मार्जिन नॅरो. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, टाटा एल्क्सी लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू Q1 बेसिसवर 1.8%ने डिक्रीज होऊन 892 कोटी रुपये आला आहे. आणि टाटा एल्क्सी लिमिटेडचा रेव्हेन्यू मागल्या क्वार्टरमध्ये होता 908.3 कोटी रुपये. तसेच
टाटा एलेक्सी लिमिटेडचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 21%ने डिक्रीज होऊन 144.36 कोटी रुपये आला आहे, जो मागल्या क्वार्टरमध्ये होता 172.4 कोटी रुपये. चला आता बोलूया TCS बद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, TCS क्वार्टर 1 रिझल्ट लाईव्ह अपडेट. नेट प्रॉफिट रायजेस 6% टू ₹12,760 कोटी. तर मित्रांनो, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, TCSचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने वाढून 12,760 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 12,040 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1.3%ने वाढून 63,437 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 62,613 कोटी रुपये. आणि मित्रांनो, TCSने इंट्रीम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे 11 रुपयांचा. चला आता बोलूया इरडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरडा शेअर इन फोकस ऑन गेटिंग गव्हर्नमेंट नोड टू रेज फंड्स वाया कॅपिटल गेन्स बॉन्ड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीला 54EC बॉन्ड्स, ज्याला कॅपिटल गेन्स बॉन्ड्स असे सुद्धा म्हणतात, याच्या थ्रू फंड रेज करण्यासाठी गव्हर्नमेंटने मंजुरी दिली आहे, जी मित्रांनो इरडासाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. आणि मित्रांनो, याचमुळे तुम्ही बघितले असेल, आज इरडामध्ये अप्पर सर्किटसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे 2.5 ते 3%चा. आणि मित्रांनो, इरडा अशी 6वी कंपनी बनली आहे जी अशा बॉन्ड्सच्या थ्रू फंड रेज करेल. आणि मित्रांनो, याच्या पहिले REC, PFC, NHAI, हुडको, IRFC या 5 कंपन्यांना गव्हर्नमेंटकडून अशा बॉन्ड्सच्या थ्रू फंड रेज करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आज इरडाचा क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज झाला आहे. तर मित्रांनो, इरडाचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये इन्क्रीज झाला आहे. परंतु मित्रांनो, इरडाचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, मेन गोष्ट म्हणजे इरडाचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जबरदस्तपणे वाढला आहे, जो इरडासाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स क्वार्टर 1 रिझल्ट प्रिव्ह्यू. डीमार्ट ओनर्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स likely to rise by up to 8%. Revenue may see 18% surge on store additions. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचा उद्या आपल्याला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, त्याचाच प्रिव्ह्यू आला आहे. तर मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये प्रॉफिट 6 ते 10%ने वाढू शकतो इयर ऑन इयर बेसिस. तसेच मित्रांनो, अपेक्षा आहे की ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16 ते 18%ने वाढू
शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.